आज आपण बनवणार आहोत सोलकढी। त्यासाठी मी अर्धी वाटी नारळ किसून घेतलेला आहे। यासाठी नेहमी फ्रेश कोकोनट वापरावं म्हणजे सोलकढी छान होते। त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं बीट कलरसाठी आणि 1 इंच आलं, 1 मिरची आणि जिरं घातलेलं आहे। यामध्ये आपण थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेणार आहोत। आपल्याला सोलकढी मध्ये हवं तेवढं आपण मीठ घालून घेऊ। मीठ शेवटी घातलं तरीही चालते। जर अंदाज चुकत असेल तर आपण शेवटला मीठ घातलं तरीही चालते। मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर आपण त्यातून असं चाळणीने गाळून पाणी काढून घेणार आहोत। बीटमुळे या सोलकढीला छान असा गुलाबी रंग येतो। तुम्हाला तर माहीत आहे माझं क्लाउड किचन आहे। क्लाउड किचन असल्यामुळे मला ही सोलकढी वाटण असं नेहमी बनवून ठेवावं लागतं की जेणेकरून 2-3 दिवस ते स्टोर होते। त्यासाठी मला थोडं बल्कमध्ये हे सगळं बनवावं लागतं। आता आपण त्यामध्ये निघालेला चोथा काढून त्यात पुन्हा 1 ग्लास पाणी घालून परत बारीक असं वाटून घेऊया। ही प्रोसेस आपण 3 ते 4 वेळा करणार आहोत। शेवटी असा लास्टला चोथा राहिला का मग आपण तो फेकून देऊ। आणि जे आपण आता सध्या आपण मोठ्या चाळणीने चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण कोकमचं आगळ घालणार आहोत। साधारणतः अर्धी वाटी आपण यामध्ये कोकमचं आगळ घातलेलं आहे। कोकमचं आगळ नसेल तर आपण थोडेसे कोकम पाण्यामध्ये भिजत घालून त्याचं पाणी घातलं तरीही चालते। बीट घातल्यामुळे सोलकढीला छान कलर येतो, त्यामुळे दिसायलाही सोलकढी खूप छान दिसते। आता शेवटी आपण ही स्टोर करणार आहोत, त्यामुळे आपण एका छान स्वच्छ धुतलेल्या काचेच्या जगमध्ये सोलकढी एकदम बारीक गाळणीने गाळून घेऊ। ही सोलकढी आपण 3 ते 4 दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकतो। आणि सर्व करताना आपण त्यामध्ये थोडासा पुदिना या फिर आपण कोथिंबीरही घालू शकतो। थोडीशी कोथिंबीर या पुदिना घालून छान चमच्याने असं एकत्र करून